एलबीटीला विरोध दर्शवत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंद दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, तसेच प्रशासनाच्या वतीनेही नियोजन करण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली। राज्यभरात 1 एप्रिल पासून व्यापारी वर्गाने एलबीटीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे। व्यापारी वर्गाने मागील काही महिन्यांपासून कधी रस्त्यावर उतरून मोर्चा काढत आंदोलन केले, तर कधी कडकडीत बंद पाळून एलबीटीच्या अंमलबजावणीचा निषेध केला। पण या सर्व प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे। तर आता पुन्हा 8 मे पासून व्यापारी वर्गाने बंदची हाक दिली आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, प्रसंग पाहता जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला। त्याचप्रमाणे या काळात 40 पेक्षाही अधिक पथके कार्यरत राहणार आहेत। स्वस्त धान्य दुकानातून जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येणार आहेत। याच दरम्यान व्यापाऱ्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। तसेच नागरिकांच्या हितासाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद करू नये असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी यावेळी केले।